आंटी काम भेटेल का? तरुण युवक काम मागायला एका आंटीकडे गेला. आंटी त्याला बघून म्हणाली, हो भेटेल, पण मी सांगेल ते काम करावं लागेल आणि तुला रात्री यावं लागेल. रात्री बंगल्यावर मी एकटीच असते. युवक हो बोलला. आंटीने त्याला रात्री बोलावले आणि रात्रभर त्याच्याकडून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 4-5 दिवसापासून आकाश काम शोधत होता, तरी त्याला काम भेटले नाही. गावाकडून तो शहरात आला होता कामाच्या शोधात. त्याचे 4 दिवस गेले होते, पण त्याला काम काही भेटत नव्हते. शेवटी त्याने विचार केला की आज जर काम भेटले नाही तर गावाकडे निघून जायचे. सकाळीच तो कामाच्या शोधात निघाला आणि एका मोठ्या बंगल्यासमोर तो उभा राहिला. वरती त्याला एक आंटी दिसली. आकाशने आंटीला आवाज दिला आणि म्हणाला, आंटी काम भेटेल का? आंटी थोडा वेळ आकाशकडे बघत होती आणि नंतर तिने आकाशला वरती बोलावले. आंटीने आकाशची थोडी विचारपूस केली. नंतर आंटी आकाशला म्हणाली, तू तरुण आहे त्यामुळे मी तुला कामावर ठेवते, पण मी जे काम सांगेल ते काम तुला करावे लागेल आणि तुला रात्री यावे लागेल, कारण रात्री बंगल्यावर मी एकटीच असते. आकाश थोडा विचारात पडला की रात्रीच का बोलावले असेल, पण त्याला कामाची गरज होती, त्यामुळे जास्त विचार न करता तो रात्री आंटीच्या बंगल्यावर गेला. आंटीला बघून आकाश थोडा विचार करू लागला होता. आंटी अशा ड्रेसमध्ये होती. तिला बघून आकाशचं मन थोडं भटकलं होतं, पण तो वेळीच भानावर आला. आंटी काही आकाश समोरून जात नव्हती, ती त्याच्या जवळच होती. थोड्या वेळाने आकाश म्हणाला, आंटी काम काय आहे? आंटी आकाशला म्हणाली, तू फक्त बंगल्याची देखरेख करायची आणि रात्रभर पहारा देत राहायचं, कारण मी एकटीच असते बंगल्यावर. थोड्या वेळाने आंटीने त्याला आतमध्ये बोलवले आणि रात्रभर आकाश. सकाळी जेव्हा तो बाहेर आला होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. रात्री आंटीने आकाशला बोलावलं होतं तेव्हा असं काय घडलं की आंटी आणि आकाश आता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.